खेड तालुक्यातील पाईट परिसरातील कुंडेश्वरची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात घडली आहे। साकुर्डी येथील निर्मळवाडी गावाच्या हद्दीतील तीव्र उताराच्या घाट रस्त्यावर एका इमारतीच्या स्लॅबसाठी लोखंडी साहित्य, सिमेंट मिक्सर आणि मजूर घेऊन निघालेले वाहन पलटी झाले। या घटनेत 8 मजूर जखमी झाले असून त्यातील 3 मजूर गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने राजगुरुनगर जवळील चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं आहे। साकुर्डी येथील निर्मळवाडीच्या तीव्र डोंगर उतारावर शनिवारी 8 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी हा सदरचा अपघात झाला आहे। या भागातील एका घराच्या स्लॅबच्या कामासाठी मजूर व लोखंडी साहित्य तसेच मिक्सर घेऊन 8 मजुरांसह हे वाहन निघाले होते। पाठीमागे सिमेंट मिक्सर जोडला होता। तीव्र उतार असताना चालकाच्या वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन उलटले। पाठीमागील सिमेंट मिक्सरची ट्रॉली त्याला आदळली। यात 8 मजुरांसह चालक जखमी झाला। यामधील 2 ते 3 मजुरांचे हात आणि पाय मोडल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवले आहे। जखमींना तातडीने चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। याच भागातील कुंडेश्वर अपघाताची घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातील साकुर्डीच्या निर्मळवाडी येथे अशीच अपघाताची घटना घडल्याने येथील धोकादायक रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। दरम्यान तीव्र उताराच्या घाटात कामगारांना घेऊन निघालेल्या पिकअप टेम्पोला अपघात झाला। टेम्पो उतारावरून मागे आला आणि दरीमध्ये कोसळला। या अपघातात 8 कामगार जखमी झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे।